मायक्रो कंट्रोलर IoT एक्सपेरिमेंट नंबर 6. एक्सपेरिमेंट 6चं प्रॉब्लेम स्टेटमेंट असं आहे की आपल्याला ESP32 कनेक्ट करायचं आहे. ESP32 कनेक्ट करायचं आहे एक OLED डिस्प्लेला, आणि आपण त्याच्यामध्ये समजा त्या OLED डिस्प्लेला I2C कम्युनिकेशन यूज करून त्याच्यावरती काही पण नाव प्रिंट करू शकतो किंवा काही पण मेसेज प्रिंट करू शकतो. तर याचे जर आपण हे बघितले कनेक्शन्स, तर कनेक्शन एकदम सिम्पल आहे. हा आपला OLED डिस्प्ले, याच्यावर मी ऑलरेडी एक मेसेज प्रिंट करून बघितला आहे. तर 4 पिन आहे, VCC, ग्राउंड, SCK आणि SD. SCK आणि SDK हे I2C कम्युनिकेशन यूज करतात. I2C कम्युनिकेशनबद्दल आपण थेरी इंटरनेटवर वाचू शकतो. ठीक आहे. तर याचे कनेक्शन्स कसं आहे की 21 जो आहे पिन नंबर तो आहे SDAला द्यायचा, पिन नंबर 22 फॉर SCK, आणि 3.3 आणि ग्राउंड आपल्या VCC ग्राउंडला द्यायचं. ठीक आहे. सो एकदम सिम्पल कनेक्शन्स आहे आणि कोड पण तसा सिम्पल आहे. ठीक आहे. आता कोड यूज करायच्या आधी एक गोष्ट आपल्याला करायला लागते की एक लायब्ररी मॅनेजरमध्ये जाते, तर लायब्ररी मॅनेजरचं बटन आहे आणि त्याच्यामध्ये ही जी लायब्ररी आहे UHG2 ही आपल्याला इन्स्टॉल करायची, जी मी ऑलरेडी इन्स्टॉल केली आहे. ठीक आहे. आता हा जो कोड आहे बेसिक सिम्पल कोड आहे. आपण इथं ड्रॉ STR हे फंक्शन यूज करून जे पण आपल्याला मेसेज टाईप करायचं हॅलो PICT असं करू शकतो. आता फॉर एक्झाम्पल इथे हॅलो PICT आहे. आता मी समजा हॅलो PICT 1 2 3 करतो. ओके, समजा नेक्स्ट टाईमसाठी. तर आता मी इथं फक्त अपलोड क्लिक करायचं आणि इथं जो मेसेज आहे तो घेऊन जाईल. ठीक आहे, हा कोड अपलोड होता. ओके, तर बघा इथं हॅलो PICT 1 2 3 आले. हां, कनेक्शन्स जे सांगितले ते खूप जास्त बेसिक आहे, म्हणून तर मी स्वतः कनेक्ट करून दाखवले. आपण इथं बघू शकतो SCA आणि SDK बघा, हे SCA आणि SDK. ठीक आहे, हे दोन 22 आणि 21ला कनेक्ट केले. हे बघा, ही जे येल्लोवाले आहे हे आहे माझे 21, म्हणजे माझा SCA, आणि ही जी ऑरेंजवाली आहे ही माझी SDA आहे. ठीक आहे. ही जी रेडवाली वायर आहे ही ग्राउंड आहे, जी तिथे क्लिक केली आहे, आणि ब्राऊनवाली VCC आहे, म्हणजे 3.3 वोल्ट इथे कनेक्ट केलं आहे. ठीक आहे. एवढाच एक्सपेरिमेंट होता. थँक्यू.